2025चा ऊसतोडी सीझन नुकताच चालू झालेला होता. 15 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सायंकाळचे 6 वाजलेले असतील. रमेशच्या रानामध्ये टोळी आलेली होती ऊस तोडणीसाठी. रमेश बांधावरतीच बसून होता. तर त्या टोळीतला ट्रॅक्टरचा ड्रायव्हर म्हणतो की अचानक, टोळीमधल्या कोणाला ट्रॅक्टर चालवा येतोय का? तर त्या टोळीमधला तरुण अनिल म्हणतो की मला येतंय, काय करायचंय सांगा. तर तो हा महेश म्हणतो की मी गावात जाणार आहे, तर अर्धा तास तू काय कर, जसं माणसं वर मोळ्या टाकतील तसं ट्रॅक्टर तो पुढे घेत राहा, मी आलो लगेच. असं म्हणून तो निघून जातो. तो अनिल त्या ठिकाणी ट्रॅक्टरवर बसतो. हळूहळू ट्रॅक्टर पुढे घ्यायला लागतो. अनिलची बायको सुनैना म्हणते की मला ही टॉयलेटला जायचं, मी उसात जाऊन येते. असं म्हणून त्याची बायको सुनैना पण निघून जाते. आता 10-15 मिनटं झाली. त्याने काही एवढं लक्ष दिलं नाही. अचानक त्या अनिलला पण लघवी लागते. अनिल म्हणतो की इथं मुतणं ठीक नाही, इथं टोळीतल्या बाया वगैरे आहेत, जाऊन थोडं लांब मुतावं. असं म्हणून तो उसाच्या कोपऱ्यात जाऊन मुतायला लागतो. तर त्याला उसामधून कसले तर आवाज यायला लागतात ओळखीचे. तो त्या आवाजाच्या दिशेने जातो. बघतो तर काय, त्याची बायको सुनैना आणि ट्रॅक्टरचा ड्रायव्हर महेश दोघे शरीरसंबंध करत होते. हे बघितल्यानंतर त्या अनिलचा पारा चढतो. त्याच्या बायकोपाशी जातो. तिच्या गुप्तांगामध्ये 3 बोटं टाकतो. तिला उचलतो, मारहाण करायला चालू करतो. आणि त्याने पुढे त्याच्या बायकोसोबत आणि त्या ट्रॅक्टर ड्रायव्हर महेशसोबत असं काही केलं ना, की तुम्ही म्हणणार आहात की त्यानं बरोबर केलं जे केलं ती. आणि त्याच्यानंतर खूप भयानक घटना घडलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या घटनेचा पूर्ण रिअल व्हिडिओ, त्याचं फुटेज मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती टाकलेलं आहे आणि इंस्टाग्रामवरती रील बनवून टाकलेलं आहे. दोन्हीची लिंक दिलेली आहे, जाऊन जॉईन नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. 2025च्या सुरुवातीलाच रमेशने नवीन अर्जुन ट्रॅक्टर घेतलेला होता. मोठा होता बरं का, ट्रायली वगैरे बांधलेली होती. त्यावेळेला त्याचं पोरगं काय म्हणतं की पप्पा आपण काय करू माहिती आहे का, यावर्षी ऊसाच्या सीझनला ट्रॅक्टर लावू कारखान्याला, म्हणजे कसं होईल की आपल्याला त्याचा फायदा होईल. एका वर्षातच ट्रॅक्टर नील होईल. नंतर जे काय पैसे येतील, आपला ट्रॅक्टर बसून जरी राहिला तरी आपल्याला काय अडचण नाही. तर त्याचा जो बाप होता तो त्या पोराचा ऐकणारा होता. तर म्हणला ठीक आहे, तुझ्या हिशोबानं करू, पण आपल्याला काय त्याच्यातला अनुभव नाही, ट्रॅक्टर कसं चालवायचा ना, कोणाला उसाला चालवा येते ट्रॅक्टर, तिथला अनुभव नाही. त्यावेळेला त्याचा पोरगा म्हणतो की माझा मित्र सुमित, त्याचे वडील महेश हे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत आणि ऊसाचा ट्रॅक्टर चालवते, तर त्यांना विचारून बघतो मी, तुम्ही काय म्हणताय, करू का, विचारू का त्याला? त्यावेळेला हा रमेश म्हणतो ठीक आहे विचार. त्याच्या पोराची इच्छा होती म्हटल्यावर तो म्हणला करू, काय अडचण नाही. त्याने त्या सुमितला फोन लावला आणि म्हटला की तुझ्या वडिलांना उद्या पाठवून दे, आमच्या घरी ट्रॅक्टरसाठी ड्रायव्हर पाहिजेला आहे. सुमित त्याच्या वडिलाला महेशला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी महेश त्या रमेशच्या घरी येतो आणि म्हणतो तुमच्या पोराने फोन केला होता ड्रायव्हर पाहिजे म्हणून. त्यावेळेला रमेश म्हणतो की हो पाहिजे तर आहे, आपल्याला ऊसाला जोडायचं आहे, तुम्हाला जमतंय का आणि परवडेल का आपल्याला? हा महेश म्हणतो अहो मालक, मी 10 वर्ष झालं ट्रॅक्टर चालवला आहे ऊसाचा, लय परवडतं, एका वर्षात ट्रॅक्टर नेलं होतं आहे. बिनधास्तपणे तुम्ही चालू करू शकता, मी सगळी प्रोसेस करून घेतो. यावर्षी ट्रॅक्टर चालू करू आपण, मुकदम वगैरे बघतो मी, एक टोळी बघू आपण चांगली तरुण, आणि ऊसाचा सीझन चांगला काढू, बिनधास्तपणे तुमचा ट्रॅक्टर नीलच करून देतो यावर्षी. असं म्हटल्यानंतर महेश, आता या रमेशलाही विश्वास पटला होता. त्याने त्याला ड्रायव्हर म्हणून ठेवलं. त्याने पूर्ण प्रोसेस केली. एक नवीन टोळी बघितली, मुकदम बघितला, जवान टोळी होती. सीझनला सुरुवात झाली, कारखाना चालू झाला. आता या रमेशचा जो ट्रॅक्टर होता जोमात चालू होता, चांगला धंदा चालू होता. टोळी नवीन होती, बिनधास्तपणे बेधुंदपणे काम करायची, त्यामुळे याला काही अडचण येत नव्हती. आणि हा ट्रॅक्टरचा मालक ही टोळीला चांगलं सांभाळायचा, ड्रायव्हरला चांगलं सांभाळायचा, त्यामुळे सगळी कामं व्यवस्थित होती. तर थोडे दिवस गेले, महिना झाला, 1.5 महिना झाला, तर या ड्रायव्हरचं लक्ष एका जोडप्यावरती गेलं. या जोडप्यातली एक महिला जी होती, म्हणजे कसं दुसऱ्या लोकांनी 2 मोळ्या टाकले तर ही एकच मोळी टाकायची. तर त्याच्या लक्षात आले की ही जरा कामचोर आहे, जरा हिच्याशी बोलून बघावं लागेल. हा महेश तिच्याशी बोलायला जातो. तर तिला विचारतो की काय झालं वहिनी, का असं करताय? तर त्यावेळेला ती सुनैना म्हणते की काय सांगू भाऊजी, पूर्ण वाटोळं झालं आहे माझ्या आयुष्याचं. या बाबासोबत मी लव्ह मॅरेज केलं, याच्या मागे आली मी आणि मला याने उसावरती आणले. तिचं जे दुकडं होतं ती त्याला सांगायला लागली. आता महेशच्या लक्षात आलं की ही जरा वेगळीच केस आहे. तो तिला काहीच म्हटला नाही, म्हणला चला काय अडचण नाही, करा तुमच्या हिशोबानं. त्यावेळेला सुनैनाला भारी वाटलं की म्हटली की आता आपल्याकडून कोणतं बोलणार आहेस. हा तिचा जो नवरा आहे अनिल, हा नेमकं तिच्यासोबत भरपूर प्रमाणात शरीरसंबंध पण करत नाही ना, तिला पैशाची गरज भागवतो. ही जी सुनैना होती हिने कधीच काम केलेलं नव्हतं, आता पहिल्यांदाच कामाला आलेली होती. शरीराने तुटून गेलेली होती, मनाने तुटून गेलेली होती. अशा अवस्थेत तिला या महेशचा सहारा दिसला.
हा ट्रॅक्टर ड्रायव्हर महेश ना व्यसन करत होता, चांगले व्यायाम वगैरे करायचा. त्यामुळे 35 वर्षाचा असलेला महेश तिला 22-23 वर्षाचा पोरगाच वाटायला लागला होता. आता तिच्या नवऱ्यावरून मन उडून या महेशवरती मन आलेलं होतं. सुनैनाला थोडं बरं वाटलं होतं, कारण तो महेश तिची आता बाजू घ्यायला लागला होता. तिला थोडं काम कमी सांगायला होता. तिला वाटलं की आता आपलं कोणीतरी समजून घेणार आहे. तिचा अजूनच त्याच्यावरती जीव वाढायला लागला. आता हळूहळू त्यांच्या दोघांमध्ये चांगली दोस्ती झाली. ती तिला दुकडं सांगायची, तो पण ऐकून घ्यायचा. तोही भरपूर दिवस झालं घरी जात नसल्यामुळे बायकोची आठवण यायची. यामुळे या दोघांमध्ये जे नको व्हायला होतं तेच झालं. हे दोघे आता हळूहळू जवळ यायला लागले होते. या दोघांमध्ये एक दिवशी शरीर संबंध बनले. त्या महिलेचा पती निवांत झोपून गेलेला होता. सुनैनाचा पती अनिल निवांत झोपून गेलेला होता. हे दोघं एकटेच कोपटामध्ये जाऊन शरीर संबंध करत होते. त्यावेळेला हे तर सापडले नाहीत. आता या दोघांमध्ये असं झाल्यानंतर दोघांचं नातं एकदम घट्ट बनलं. हळूहळू या दोघांमध्ये अशीच क्रिया चालू राहिली. सुनैनाला बोलण्यासाठी, काम करण्यासाठी एक प्रियकर भेटला होता. त्यामुळे तिला काहीच अडचण नव्हती. तर आता या दोघांचं असं चालू होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी 15 नोव्हेंबर 2025 रोजी हा महेश त्या अनिलला सांगतो की ट्रॅक्टर चालव, मी जातो गावात, असं म्हणून निघाला. तर त्यावेळेला ती सुनैना पण निघाली. या दोघांचा प्लॅन होता की आज शरीर संबंध करू उसामध्ये. या दोघांची फॅन्टसी होती, अशी विचार होता. बरं ते जाऊ दे, त्यांचं कसं पण असू द्या, काय पण असू द्या. बरं याने थोडी तर काळजी घ्यायला पाहिजे होती का नाही? काय नाही. त्या ऊसाच्या फडामध्ये जिथून तोड लागलेली होती तिथूनच थोड्या अंतरावर त्यानं दुपारी जागा करून ठेवलेली होती. पोतं वगैरे हातरून तिथं सुनैना गेली, महेश तिथं आला. दोघांचे बेधुंदपणे शरीर संबंध चालू. ना कोणाचा विचार ना काय. आणि ही सुनैना जसं की आवाज काढायला लागली, जसं की काय अश्लील व्हिडिओ चालू आहेत एकदम जोरजोरात. आता हिचा पती ज्या वेळेला तिथं मुताय गेला, असाला म्हणाला की बायकोला काय झालं? बायको तर आता शौचालयाला गेली, काय झालं? ओरडाय का लागली? काय झालं काय? म्हणून तिकडे गेला. बघतो तर काय, त्याने डोक्याला हात लावला, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याची बायको आणि तो ड्रायव्हर महेश दोघे शरीर संबंध करत आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर बायकोला चपकं लावलं, तसंच पडलेलं महेशला फेकून दिलं. बोटं टाकली 3, उचलायला लागला, गचुरीला धरलं, उचललं. बोटं दाबल्यात आणि म्हटलं, तू असं का करते? काय झालं तुझ्यासोबत? आता सुनैना मोठमोठ्याने त्याच्यासोबत भांडायला लागली. म्हणली, तू एक तर मला फसवून आणलं, काम करायला लावलं. मी आयुष्यात कधी काम केलेलं नाही. मला काम करायला लावलं. माझी कुठलीच गरज तू भागवत नाही आणि तू माझ्यासोबत असं करतो. आता सगळ्या टोळीला तिथं आवाज गेला. सगळी लोकं तिथं जमा झाली. महेश, सुनैना अर्धनग्न अवस्थेत होती आणि हा जो अनिल आहे तो तिच्या गुप्तांगामध्ये बोटं टाकून उभा होता. सगळी गोष्ट लक्षात आली टोळीच्या. सगळ्या लोकांनी या महेशला चोप दिला जबरदस्त. मुकदमाला फोन केला. मुकदमा आला. ट्रॅक्टरच्या मालकाला फोन केला. ट्रॅक्टरचा मालक तर तावाने झाला आणि महेशला 2 कानाखाली लावल्या. म्हणला की मी तुला विश्वासाने दिला होता ट्रॅक्टर, तू असं करतो काय? मुकदम पण त्याला चांगले शिव्या द्यायला लागला. बरं आता जाऊ द्या म्हणला, थोडं यांचं दुसऱ्या दिवशी मिटून घेतलं. त्यावेळेला ट्रॅक्टर भरायला चालू झाला. आता या दोघांमध्ये थोडं बोलणं कमी झालं, पण जे व्हायचं ते होतंच. असं म्हणून हे दोघं पुढे चालवत होते. आठवडं झालं, 15 दिवस झालं. या दोघांमध्ये अधीमधी भेट झाली. त्यांच्यामध्ये काय झालं काय माहिती. अचानक ती सुनैना तिच्या नवऱ्याला म्हणते की आज थोडं मला साडी वगैरे घ्यायची आहे, आपण काय करू, शहरामध्ये जाऊन येऊ. सुनैनाचा पती अनिल आणि सुनैना त्या फडमालकाची गाडी घेतात आणि चालायला लागतात शहराकडे. त्यावेळेला हा महेश ट्रॅक्टर घेऊन निघालेला होता. महेशने आणि या सुनैनाने प्लॅनिंग केली होती. त्याला एका ठिकाणी थांबवलं लघवी करायची म्हणून. तो पण थांबला तिथं आणि हा जो महेश आहे ट्रॅक्टर घेऊन तिथंच थांबलेला होता. त्याने ट्रॉली वगैरे सोडली, मुंडकं घेतलं नुसतं आणि ती थोडी लघवी करायला म्हणून बाहेर गेली. त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर चढवला. त्या ठिकाणी त्याचा जीव जायचीच वेळ आलेली होती अनिलची. सुनैना आणि हा जो महेश आहे या दोघांनी तिथून पळ काढला. ट्रॅक्टर सोडला तिथं, ट्रॉल्या तिथंच. ज्यावेळेला तिथल्या आसपासच्या लोकांच्या लक्षात आलं की ॲक्सिडेंट झाला आहे, त्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, पोलिसांना फोन केला. त्याला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला, पण तो रस्त्यात जाताना संपला. पोलीस आले घटनास्थळी. पोलिसांनी चौकशी करायला चालू केली. कोण आहे? आता कोण आहे ते कोणालाच लक्ष देईना, कारण तिथलं नसल्यामुळे लक्ष देईना. पण म्हणले की ही गाडी आहे. गाडीवरून नंबर घेतला, फोन केला, तर तो रमेशला लागला. पोलीस रमेशला म्हणले की तुमची गाडी कुठं आहे? तर तो रमेश म्हणला की आत्ताच टोळीतला एक कामगार, त्याची बायको गाडी घेऊन गेली कुठं तर कामं होतं म्हणून, तर त्यांच्यापाशीच आहे. तर ते पोलीस म्हणले की त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो जागेत संपला आहे. तर तुम्ही लवकर या दवाखान्यामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये गाडी आहे तुमची, असं म्हणून मुकदमाला पण फोन केला. रमेश आणि हे पोलीस, मुकदम आणि फडमालक त्या ठिकाणी गेले. तर तिथं बघितलं तर तो एकटाच होता, अनिल. तर ते म्हणले की याची बायको कुठं आहे?
पोलीस म्हणले याची बायको हा तर एकटाच होता ना, एकटाचाच ॲक्सिडेंट झालेला आहे, एकटाच दिसला आम्हाला. आता मुकदमाच्या सगळं लक्षात यायला लागलं. मुकदम म्हणला की याची बायको पण होती याच्यासोबत. त्याने ड्रायव्हरला फोन लावला, फोन बंद यायला लागला. मुकदमाने सगळी स्टोरी सांगितली पोलिसांना. पोलिसांच्या लक्षात आलं महेशचा आणि सुनैनाचा नंबर पण बंद लागत होता. आता पोलिसांनी त्यांचा नंबर सर्व्हेलन्सला टाकला. त्यांना माहीत होतं यांचे कधी ना कधी कॅश संपलंच, पैसे काढायसाठी यांना मोबाईल चालू करावाच लागेल. असंच झालं. 2 दिवसानंतर नांदेडमध्ये या दोघांचा मोबाईल ऑन झाला. पोलिसांना लगेच तिथं मेसेज गेला की पोलिसांनी नांदेडच्या पोलिसांना संपर्क करून लगेच त्या ATMच्या बाहेर पोलीस पाठवले, ताब्यात घेतलं. आता हे जे महेश आणि सुनैना होते ताब्यात तर आले, पण ते काय बोलायला तयारच नाहीत. आम्ही नाहीच केलं म्हणायचे. ज्या वेळेला पोलिसांनी 3rd डिग्री दिली त्यावेळेला हे दोघे कबूल झाले. या दोघांच्या हव्यासापोटी त्या अनिलचा जीव गेला मित्रांनो. तर अशा घटना घडत असतात समाजामध्ये. आपला समाज कुठे गेलेला आहे हे काहीच समजेना. ज्या वेळेला पुरुष चांगला पैसा कमवत असतो त्यावेळेला त्याच्या बायकोसाठी तो हिरो असतो. ज्या वेळेला तो भिकारपणाची कामं करतो, मजुरीची कामं करतो, त्यावेळेला एकदम भिकारी होतो तिच्या बायकोच्या नजरेत. त्यावेळेला त्या बायको त्याला पती मानत नाही. तर ही घटना अशीच होती. ही घटना सांगण्याचा उद्देश माझा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. अशा घटना जर आसपास घडत असतील तर लवकरच जागृत व्हा. आपल्यासोबत घडू नये याची काळजी घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ते लिंक दिलेले आहेत ते पण